हॅलो, नमस्कार. जर तुम्ही भारतात एक स्त्री म्हणून जन्म घेतलेला असेल तर कॉंग्रॅच्युलेशन्स, यू आर ब्लेस्ड विथ 6 years ऑफ प्युअर एलिगन्स. येस, आज आपण बोलणार आहोत 6 years ऑफ एलिगन्स बद्दल, म्हणजे साडी बद्दल. भारतीय स्त्रियांचा खूप जास्त जिव्हाळ्याचा विषय. तर आज जागतिक साडी दिवस आहे. हा दिवस जागतिक का आहे माहिती नाही, कारण साडी तर भारताचा पारंपरिक पोशाख आहे. पण असू देत, आपल्या साडीला जागतिक दर्जा मिळतोय तर आपण हा दिवस सेलिब्रेट केलाच पाहिजे, बरोबर की नाही? तर आज आपण साडीबद्दल बोलणार आहोत. साडीबद्दल बोलायला इतकं काही आहे की माहिती नाही माझ्या व्हिडिओमध्ये मी कसं ठेवते. तर कपडे बनवण्याचा जो शोध लागला आहे ना, तर त्याला सगळ्यात जास्त न्याय कुणी दिलेला असेल तर मला वाटतं तो साडीने दिलेला आहे. तर साडी इतका सुंदर, अतिसुंदर, महासुंदर पोशाख कुठला असतो? कुठलाच नाही. तर साडीचे अनेक रूप आहे, विविध पोतांमध्ये ती मिळते. पण साडी कुठलाही रंग असो, पोत असो, काहीही असो, साडी घालणारी बाई जाड असो, बुटकी असो, बारीक असो, जाडी असो, कशीही असो, ती सुंदर म्हणजे सुंदरच दिसते. कारण साडी हा एक वर्सटाईल पोशाख आहे असं मला वाटतं. तर साडीमध्ये तुम्ही काय काय दिसू शकतात? साडीमध्ये तुम्ही एलिगंट दिसू शकतात, तुम्ही ग्रेसफुल दिसू शकतात, तुम्ही रॉयल दिसू शकतात, तुम्ही नॉटी दिसू शकतात, तुम्ही सेक्सी दिसू शकतात, तुम्ही हॉट दिसू शकतात, तुम्ही सुंदरतेचा कहर दिसू शकतात साडीमध्ये. म्हणजे तुम्ही जसं साडीला प्रेझेंट कराल ना स्वतःला, तसं तुम्ही साडीमध्ये दिसू शकतात. जनरली साडीला असं फेमिनाईन किंवा एक नाजूक किंवा अशी स्त्री असंच आपला पाहण्याचा दृष्टिकोन असतो जास्त करून लोकांचा. पण साडीमध्ये तुम्ही स्ट्रॉंग किंवा पॉवरफुल सुद्धा दिसू शकतात. तर साडीचं इनोसेंट रूप म्हटलं तर माझ्या डोळ्यासमोर इमिडिएटली येतात लता मंगेशकर. साडीचं पॉवरफुल रूप जेव्हा मी इमॅजिन करते तर माझ्या डोळ्यासमोर येतात त्या म्हणजे आपल्या माननीय सुषमा स्वराज. मला वाटतं त्यांच्याकडे बघून मला एक हेच वाटायचं की खूपच पॉवरफुल पर्सनॅलिटी आहे. साडी नेसत होत्या, मोठी टिकली लावत होत्या आणि खूप जास्त पॉवरफुल दिसत होत्या. पॉवरफुल पर्सनॅलिटी इन साडी जर मला अजून माझ्या डोळ्यासमोर कुणी येत असेल तर मृणाल कुलकर्णींनी जी भूमिका निभावली होती शिवाजी महाराजांच्या सिरियलमध्ये जिजाबाईंची, तर एक नऊवारी साडी आणि सगळे दागिने वगैरे घालून सुद्धा त्या इतक्या जास्त पॉवरफुल दिसत होत्या. तर साडीचं पॉवरफुल रूप सुद्धा ते असतं. आणि साडीचं नटखट रूप जेव्हा मी म्हणते तेव्हा माझ्या डोळ्यासमोर येते ती खूबसूरत सिनेमातली रेखा. आणि जर साड्यांमधलं सुंदर रॉयल असं लुक म्हटलं तर बापरे, किती सारे उदाहरणं आहेत. हा विविधतेने नटलेला आहे. त्याचप्रमाणे साडीचे सुद्धा वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. वेगवेगळ्या राज्याची आपली एक खासियत आहे साडीची, साडी नेसण्याच्या पद्धतीची. साड्यांमध्ये नऊवारी, गुजराती पद्धतीची साडी, बंगाली पद्धतीची साडी, त्यानंतर तुमच्या साऊथ इंडियन मध्ये तर खूप सारे प्रकार आहेत साड्यांचे. जर तुम्ही नऊवारी बद्दल बोलायचं म्हटलं तर नऊवारीमध्ये पण मस्तानी पॅटर्न आहे, ओचा पॅटर्न आहे, आपली कुठली पेशवाई पद्धतीची साडी आहे. म्हणजे इतके जास्त प्रकार आहेत साड्यांमध्ये सुद्धा की डोकं काम करत नाही. म्हणजे कपाटात जागा नसेल इतक्या साड्या आपण भरून ठेवू शकतो कपाटामध्ये, आणि तरीही आपलं मन मानत नाही. अजून साड्या हव्याच असतात आपल्याला. तर स्त्रीचं खरं सौंदर्य जे असतं ना ते साडीमध्येच खुलून येतं असं म्हणतात. कम्फर्टेबल नसते किंवा असं जे काही म्हणतात ना, तर मला वाटतं तसं काही नाहीये. साडीमध्ये पण तुम्ही कम्फर्टेबल राहू शकतात. प्रश्न फक्त सवयीचा आणि आपल्या मानसिकतेचा आहे, बाकी काही नाही. तुम्ही गावाकडे जा, स्त्रिया शेतामध्ये साडी नेसून काम पण करत असतात. मिलिंद सोमनच्या आईला तुम्ही पहा, ती साडी नेसून मॅरेथॉन सुद्धा करत असते. आणि आपली नऊवारी साडी तर इतकी वर्सटाईल आहे, तिच्यावर म्हणजे तुम्ही घोडसवारी सुद्धा करू शकतात नऊवारी साडी नेसून. इनफॅक्ट तुम्ही युद्ध सुद्धा लढू शकतात. म्हणजे ती कुठल्या तुमच्या ह्याच्या आत येत नाही. काही स्त्रियांनी साडीवर जिममध्ये एक्सरसाइज करण्याचे फोटो सुद्धा, व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेले आहेत. तर साडीला तुम्ही अनकम्फर्टेबल म्हणूच शकत नाही. जर तुम्ही तिला नीट नेसली, नीट कॅरी केली तर तिच्यासारखा इलेगंट आणि वर्सटाईल पीस ऑफ क्लोथ कुठलाच नाहीये. स्त्रियांच्या जीवनामध्ये पण प्रत्येक साडीचं आपलं वेगवेगळं महत्व असतं. माहेरची साडी तर सगळ्यांसाठी खास असते. लग्नाची साडी असेल, डोहाळ जेवणाची साडी असेल, भावाने त्याच्या पहिल्या पगारात घेतलेली साडी असेल, साडीशी रिलेटेड खूप सारे इमोशन्स आहे. साडीमधून प्रेम आहे, माया आहे, ममता आहे, आपुलकी आहे, एकमेकांची कदर आहे. साडीमुळे स्त्रियांमध्ये रुसवे फुगवे आहेत आणि हेवेदावे सुद्धा आहेत. तर साडी इज फुल ऑफ इमोशन्स लिटरली. जेव्हा वापरत नसेल ना
तरी सुद्धा तिचे खूप सारे उपयोग आहेत. जसं की साडीची तुम्ही छान गोधडी शिवू शकतात, साडीपासून ड्रेस शिवू शकतात. आमच्या गावाकडे तर घराघरांमध्ये साड्यांपासून बनवलेल्या पायपुसण्या असतात, ऑलमोस्ट सगळ्यांच्याच घरी. त्यानंतर तुम्ही साडीचे पडदे शिवू शकतात. माझ्या इतर माहिती नाही ते साड्यांपासून काय 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 शिवत असते. तर इतकं व्हर्सटाईल साडी आहे, म्हणजे ती वापरात नसेल तेव्हा सुद्धा, म्हणजे तिचे पिकोफॉल चे जे उरलेले असतात ना त्या चिंध्या, त्या सुद्धा माझी आई झाडं बांधायला वापरत असते. तर म्हणजे साडीचा प्रत्येक तुकडा तुकडा घरामध्ये वापरला जातो. तो कपडा कधीच फेकला जात नाही. साडीला जितकं रिसायकल करू शकतं ना तितकं कुठल्याच तुम्ही पीस ऑफ क्लॉथला करू शकत नाही. रोजच साडी का नाही नेसत? तर माझ्या सासरी मी रोज साडी नेसते. इनफॅक्ट मी 24 तास साडीतच असते तिथे. तर मला त्याबद्दल काही असं कमीपणा वाटत नाही साडी नेसण्यामध्ये, किंवा साडी नेसणं म्हणजे खूप काही गावठी किंवा मागासवर्गीय आहे असं मला अजिबात वाटत नाही. खरं तर प्रत्येक सण समारंभ किंवा काही असेल ते साडीशिवाय मला अपूर्ण वाटतं. मी जर साडी नेसली नाही तर मला खूपच एकदम चुकचुकल्यासारखं वाटतं. आणि ज्या काही थोडंफार पर्सेंट स्त्रिया आहेत भारतीय असून सुद्धा त्यांना साडी नेसणं कमीपणाचं वाटतं, किंवा साडी म्हणजे एकदम गावठी गवार किंवा मागासवर्गीय असं वाटतं ना, किंवा ज्यांना वाटतं की साडी नेसून त्यांना कॉन्फिडंट फील होत नाही. कीव येते मला तुमची, लिटरली कीव येते. म्हणजे तुम्ही एक मौका गमावताय. तुम्हाला भारतात स्त्री म्हणून जन्माला घातलंय देवाने आणि तुम्ही साडी नेसत नाही. साडीला तुम्ही अंडर एस्टिमेट करताय. तर मी स्वतःला खूप जास्त भाग्यवान समजते की मी भारतात एक स्त्री म्हणून जन्माला आली. पॉझिटिव्ह ॲस्पेक्टची गोष्ट करते मी. तर आणि मला साडीसारखा पोशाख नेसायला मिळतोय, कॅरी करायला मिळतोय. तर जागतिक साडी दिनानिमित्त माझ्या सर्व साडीप्रेमी भगिनींना, मैत्रिणींना, सख्या चुलत मैत्रिणींना, नातेवाईकांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर असंच साडीवर आपण प्रेम करत राहूया आणि साडीबद्दलचा अवेअरनेस पसरत राहूया. भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.